लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी येत आहे बुलढाण्यामधून। पोलीस दुतात आमदार गायकवाड यांची गाडी। माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केला व्हिडिओ पोस्ट, तर सपकाळ यांची पोलीस आणि सरकारवर टीका। राज्यात एकीकडे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत। महिलांवर अत्याचार झाल्यावर पोलीस स्थानकात तक्रार घेण्यासाठी 12-12 तास पीडितेला थांबावं लागतं, तर दुसरीकडे याच महाराष्ट्रात पोलीस कर्मचारी आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या गाड्या धुण्यामध्ये व्यस्त आहेत। बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयासमोर आज सकाळी चक्क एक पोलीस कर्मचारी त्यांची कार धुताना कॅमेऱ्यात कैद झालाय। खरं तर पोलीस कर्मचारी हे संरक्षणासाठी असतात की गाड्या धुण्यासाठी, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयासमोर पोलीस कर्मचारी आमदारांची गाडी धुतानाचा व्हिडिओ बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुकवरून पोस्ट केलाय। या सर्व प्रकारावर त्यांनी सरकारवर आणि पोलिसांवर टीकाही केली आहे। प्रतिनिधी किरण शेजोड, बुलढाणा शहरामध्ये अवैध व्यवसाय बोकाळलेले आहेत। तिथली पुट्टा, वरली मटका गल्लोगल्ली झालेले आहेत। एवढंच नव्हे तर उडता बुलढाणा या आशयाचं एक गांजाचं हब देखील बुलढाणा शहर होत चाललेलं आहे। रेती, मुरुम या अवैध उत्खननांनी तर कळस गाठलेला आहे। काही राजकीय पक्षांचे स्टिकर लावून अवैध व्यवहार, व्यवसाय, वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि सुरक्षिततेचा प्रश्न शहरवासियांचा आणि मतदारसंघातल्या लोकांचा हा ऐरणीवर आलेला आहे। त्यांच्या मिरवणुकीमध्ये खून होतात आहेत, मारामाऱ्या होतात आहेत आणि हे संपूर्ण काम थांबवण्याचं काम हे पोलिसांचं आहे। दुसरीकडे महाराष्ट्राचा विचार केल्यानंतर शाळांमध्ये बलात्कार होत आहेत, अत्याचाराचे प्रकरण पुढे येत आहे आणि महिला असुरक्षित आहे। त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज महाराष्ट्रात ऐरणीवर आहे। बुलढाणा शहराची शांतता आणि एक तुमदार शहर असणारी जी ओळख आहे ती पुसू घातलेली आहे आणि हे सर्व का होत आहे तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यामुळे हे चित्र निर्माण झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या, गृहमंत्र्यांच्या ज्या भूमिका आहेत आणि त्यांची कार्यक्षमता आहे याच्यावर प्रश्नार्थ चिन्ह निर्माण होत आहे आणि ही प्रश्नार्थ चिन्ह निर्माण झाल्यानंतर जे बुलढाण्याचे विद्यमान आमदार आहेत ते सांगतात की मुख्यमंत्र्यांनी शाळेत लैंगिक मुलींवर जर अत्याचार होत असतील तर शाळेत जाऊन संरक्षण द्यायचं का, चौकीदाराचं काम करायचं का आणि आरोपीच्या घरी एसपीने जाऊन बसायचं का, असे जे बेताल वक्तव्य करत असताना जर ही बुलढाण्यामध्ये आज सकाळी त्यांची गाडी जर एक पोलीस धुत असेल तर ही अत्यंत संतापजनक अशा प्रकारची ही बाब आहे। ती गाडी त्यांची खाजगी आहे आणि पोलिसांनी संरक्षण करायचं सोडून बुलढाण्यामध्ये वरली मटका, गांजा बंद काढायचं सोडून आता आमदारांच्या गाड्या धुण्याचा हा नवीन जो धंदा जो हाती घेतलेला आहे हा अत्यंत संतापजनक स्वरूपाचा आहे। एक काळ असा होता की विविध गुन्हे दाखल झालेले आहेत, वेगवेगळ्या दंगलीमध्ये त्यांचा तत्कालीन सहभाग होता आणि त्या पार्श्वभूमीवर पोलीस बघितल्यानंतर पळणारा माणूस आज जर पोलिसांना गाड्या धुवायला ठेवतो तर यातून जी सत्तेचा जो माज आहे हा सत्तेचा माज देखील हा आपल्याला सगळ्यांना दुर्दैवाने बघावा लागतो। त्यामुळे ही बाब अत्यंत संतापजनक आहे आणि वेळीच आता प्रशासनाने या सर्व गोष्टीला आळा घातला पाहिजे ही आमची मागणी आहे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।